नमस्कार मंडळी, सविताच होम किचन मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आहे अक्षय तृतीया, तर त्यानिमित्त तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर त्याच निमित्ताने आज आपण बनवणार आहोत मस्त असा आमरसपुरीचा बेत. आता हा आमचा वर्षाचा पहिलाच आंबा असल्यामुळे आणि अक्षय तृतीयेचा शुभ दिवस असल्यामुळे आज आमरस बनवायचंच ठरवलं. म्हणजे दिवसाची सुरुवात गोडामुळे होते आणि आपला आजचा दिवस खूप खूप छान जाणार आहे. चला तर मग वळूया आपल्या आजच्या रेसिपीकडे. आता इथे मी 8 ते 9 चांगले पिकलेले आंबे घेतलेले आहेत. चांगले मोठे मोठे आंबे आहेत हे. मस्त असे छान पिकलेले आहेत. आता आपण याला एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया आणि व्यवस्थित असं आपण याला धुवून घेणार आहोत. आंब्यावरती केमिकल असतं किंवा आंब्याचा जो चीक आहे तो सुद्धा आंब्याला लागलेला असतो. तर तो व्यवस्थित असा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. जेणेकरून आंब्यावरचं जे केमिकल किंवा आंब्याचा जो चीक आहे तो व्यवस्थित असा हाताने बघा व्यवस्थित असं चोळून घ्यायचं. म्हणजे तो चीक सगळा निघेल आंब्याचा वरचा आणि तो आपल्या रसामध्ये उतरणार नाहीये. असं व्यवस्थित मी धुवून घेतलंय आणि त्याच्यानंतर आपल्याला 1 तासभरासाठी तरी हे आंबे पाण्यात असेच भिजत ठेवायचे आहेत. जेणेकरून आंब्यातली जी उष्णता आहे ती सुद्धा पाण्यात उतरेल आणि याचं केमिकल सुद्धा व्यवस्थित असं निघून जाईल. आता हे आंबे सगळे आपण पिळून घेऊया. आता सुरुवातीला हे आंब्याचं जे तोंड आहे ते काढायचं आणि थोडासा आंबा सुरुवातीचा इथे साईडला मी वाटीत पिळून घेतलेला आहे. कारण की त्याच्यामध्ये चीक असतो. तर हा चीक आहे तो आपल्या आरोग्यासाठी चांगला नाहीये. त्याच्यामुळे तो असा साईडला काढून टाकायचा. कधी-कधी बघा आंबे खाताना सुद्धा आपल्याला असं तोंडाला जर लागला तर आपल्या तोंडाला सुद्धा चीक उठतो. त्याच्यामुळे हा चीक चांगला नसतो. तो मी साईडला काढलेला आहे आणि असे बाकीचे सगळे आंबे जे आहेत हे आपण असे पिळून घेऊया. आता हे सगळे आंबे जे आहेत ते आपण अशाच प्रकारे व्यवस्थित असे काढून घेऊ आणि कोळी सुद्धा आपण त्याचा गर जो आहे तो व्यवस्थित असं काढून घेऊया. म्हणजे आपला रस जो आहे तो बऱ्याच भरपूर प्रमाणात आपल्याला मिळेल. त्याच्यानंतर परत एकदा मी हे सगळं स्वच्छ कोळी जी आहे ती थोड्याशा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे. जेणेकरून त्याचा राहिला सुद्धा वरचा सगळा गर जो आहे तो निघून आपल्याला भरपूर असा रस मिळणार आहे. हे बघा अशा प्रकारे आपला सगळा हा अ, आमरसाचा जो आंबा आहे आपण व्यवस्थित पिळून घेतलेला आहे. सगळ्या कोळी ज्या आहेत त्या आपण व्यवस्थित याच्यावरचं गर काढून घेतलेला आहे आणि आपला हा आमरससाठी जो रस आपण तयार केलेला हा आता एवढा निघलेला आहे. आता याच्यासाठी आपण गूळ वापरणार आहोत. आता इथे मी सेंद्रिय गुळाचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापर करू शकता किंवा तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता. आता जेवढा रस आपला निघालेला आहे त्याच्या दीडपट मी इथे गूळ टाकणार आहे. गूळ हा असा व्यवस्थित असा बारीक-बारीक चिरायचा म्हणजे आपण आमरसमध्ये टाकल्यानंतर ते व्यवस्थित असे त्याचे खडे राहणार नाहीत. आता हा सगळा गूळ जो आहे तो मी चिरून घेते आणि आपल्या रसामध्ये टाकून घेते. तुम्ही तुमच्या गोडीनुसार तुम्हाला जेवढं आवडत असेल त्याप्रमाणे गूळ टाकू शकता. आता मी इथे दीडपट गूळ टाकलेला आहे. असा व्यवस्थित असा रसामध्ये मिक्स करते आणि त्याच्यानंतर आपल्याला एकदा ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. थोडासा रस काढून आपण मिक्सरला वाटून घेऊया. म्हणजे आंब्याच्या रसातल्या ज्या गुठळ्या असतील किंवा जे आपण गूळ टाकलेला आहे त्याचे खडे सुद्धा एकदम छान व्यवस्थित असे बारीक होतील. तर हे अशाच प्रकारे बाकीचा सगळा रस सुद्धा मी व्यवस्थित मिक्सरला लावून घेतलेला आहे आणि हा बघा एवढा आपला आमरस तयार झालेला आहे. आता शेवटी याच्या मी एक चमचाभर वेलची पावडर टाकलेली आहे. चिमूटभर काळी मिरी पावडर टाकलेली आहे आणि चिमूटभर जायफळ पावडर टाकलेली आहे. थोडंसं चिमूटभर मीठ सुद्धा टाकायचं आहे म्हणजे याचा गोडवा जो आहे तो बॅलन्स होतो. आता ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी पावडर जी आहे ती टोटली ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका. आता अथवा नाही टाकली तरी सुद्धा चालेल. पण तुम्ही एकदा टाकून बघा खूपच छान टेस्ट येते आमरसाला याच्यामुळे. आता हा सगळा आमरस आपण एकदा सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे आणि थंड व्हायला फ्रीजमध्ये ठेवून देऊया किंवा तुम्ही वरून बर्फाचे तुकडे सुद्धा टाकू शकता. त्याने सुद्धा तो बऱ्यापैकी चांगला थंड होतो. आता इकडे आपण पुऱ्या लाटायला घेऊया. मी गव्हाचं पीठ ऑलरेडी मळून ठेवलं होतं आणि आता हे असं पोळ्या लाटून एक मोठी अशी पोळी लाटून घेते आणि त्याच्याच मी छोट्या-छोट्या पुऱ्या काढून घेते. आता एका साईडला तोपर्यंत मी तेल सुद्धा गरम करायला ठेवलं होतं आणि अशा वाटीच्या साहाय्याने मी अशा छोट्या-छोट्या पुऱ्या करून घेते. मी अशाच पुऱ्या तर करते वाटीच्या साहाय्याने जेणेकरून अशा एकसारख्या आकाराच्या छान अशा पुऱ्या तयार होतात. म्हणजे त्या दिसायला सुद्धा छान दिसतात आणि व्यवस्थित अशा त्या फुगतात सुद्धा. आता तेल छान गरम झालेलं आहे. पुऱ्या आपण व्यवस्थित अशा तळून घेऊया दोन्ही साइडनी. पुऱ्या छान अशा गोल्डन झाल्या की काढून घ्यायच्या आहेत. तेल व्यवस्थित असं निथळायचं आहे आणि बटर पेपरवरती काढून घेऊया. अशाच प्रकारे बाकीच्या सगळ्या पुऱ्या सुद्धा आपण तयार करून घेतलेल्या आहेत. ह्या बघा मस्त अशा छान आपल्या गरमागरम पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि मस्त असा आपला थंडगार आमरस तयार झालेला आहे. अशाच मग तुम्ही छान-छान रेसिपीसाठी तुम्ही सविताच होम किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.